नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, शुभ सकाळ। आता आपण जात आहो मांगी तुंगी। आपल्यासोबत आहे विक्की, हर्षद, दीपक आणि आपला शंभू। शंभा, आफ्टर किती वर्षानंतर भेटलो आपण सगळे? कुठेच फिरायला आलोय? 3 वर्षानंतर। अरे म्हणजे सगळे कारण की आपण एक जण जातो सगळे फिरायला, पण आता सगळे आपण 4 जण मिळून 3-1 वर्षानंतर जातो शेवटी। चला भेटू आपण। फायनली आपण 2 तासाच्या प्रवासानंतर पोचलो आहे। खडतर प्रवास, वॉमिट करून करून जाम झालेला। कसं वाटलं 2 तासात तुम्हाला? आमचे मस्त होते, म्हणजे मलाच मीच बघत बसलो, काही नाही एवढं। चला, हे आहे आता सटाणा, ताराबाद सटाणा साईडला। हे बघा आपल्या बॅक साईडला आहे मांगी तुंगी डोंगरावर भगवान ऋषभदेव यांची 108 फुटी मूर्ती। चला बघू आता इथं तिकीट घर आहे, किती तिकीट आहे चेक करू, जाऊया। दादा आणि आमच्या हर्षल दादा फुल फॉर्म मध्ये हाफ चड्डी घालून चालले होते आणि बरमुडा घाला म्हणे, वरती ट्रेकिंग करायची आपल्याला। आणि शेवटी हाकलून दिलं त्यांना। फुल पॅन्ट घाला, अजून कपडे घालून। हां आले बरं झालं, बॅकअपला होता। खाली तिकीट आहे, खाली 20 रुपये तिकीट आहे पर पर्सन। आणि ज्यांना गाडीने जायचं असेल गाडीचे 200 रुपये तिकीट आहे, जाऊ शकता। हे आपल्या बॅक साईडला आहे द ग्रेट वॉल ऑफ इंडिया, सॉरी सटाणा। या मस्त आहे, फुल उन्हातानाच घेऊन आले। पावसाळ्यात या पावसाळ्यात हिवाळ्यात एकदम भारी आहे। बघा आम्ही पावसाळ्यातच आलो, पाऊसच नाही पडलेला नाही। मिड जून नाही रे, आता पाप वाढत चालले लोकांचे। काय हर्षद? खूप पाप केले लोकांनी हर्षद। अरे तेच मुळे त्यामुळे पाऊस नाही। हे बघा बॅक साईडला हा आहे मांगी तुंगी डोंगरावर। चला जाऊया आता। 2 minutes later. आणि आमचे दिवाण साहेब असे म्हणत होते की मी थकतच नाही, अरे मला सवय वरती चढायची। आणि 2 मिनिटांमध्ये आणि आता 1 eternity later. 10 मिनिटं झाले आपल्याला चढाई करू ना। 10 मिनिटात सगळ्यांचे हाल एकदम भारी, सगळे हॅपी आहे। हां कसं वाटतं 10 मिनिटात? मस्त एकदम भारी। इस चेहरे के पीछे स्माइल देखो। काय म्हणतो ते? एक मिनिट टोल नाका पुढं। इथं पण आम्हाला लहानसा असा मस्त टोल लागला, 5 रुपयाचा टोल नाका लागला इथं। टोल काय ताई? काय टोल? 5 रुपयाचा 5 रुपयाचा टोल आहे। गव्हर्नमेंट आहे की प्रायव्हेट आहे? रिसिप्ट पण पाहिजे। 5 रुपयाचा टोल आहे। आणि ते गाड एकदम क्यूट आहे। दोघी खूप मस्त आहे। दोघांना 5-5 रुपये टोल दिला गेला। चला काय घ्यायचं किती आपल्याला दीपक? स्टे घ्यायचं म्हणजे दीपकचे हाल बघ। दीपक साहेब जाम थकलेत, कारण लग्न झालंय भाऊचं। काहीच चढलो नाही, अजून स्टार्टच केलंय, सुरुवातच आहे फक्त 10 मिनिटं। आपण कुठून आलो ते तिथून खालून 10 मिनिटं आले, फक्त 10 ते 15 मिनिटं झाले। आणि 15 मिनिटात सगळ्यांची हाल एकदम भारी। दीपक दादा, हे दीपक शेठ। सूर्यदादांनी सगळी एनर्जी घेतली आमची खूप। पाणी घे थोडं। चला थोडं इथं स्टे करू म्हणजे पुढे आपण। काय आहे जावंच लागेल का म्हणे?
चिवडा दे त्याला, चिवडा. तो म्हणे चिवडा आहे, चिवडा दे म्हणे. असा दमलाय आमचा राव की खाण्यासाठी मागतं अजून तर चढलो अरे आता सुरुवात आहे फक्त रे, आता फक्त 10% झालं अजून. बघ वाट लावतील तुम्ही चाललो. ते वाईट पट्टी तिथपर्यंत आहे का आपल्याला? हे बघ तिकडे पण आहे. अशीच राहिलो आता आपण. चिवडा पुढे भेटून, चिवडा भेटेल पुढे जाऊन. एकदम एकदम छान वाटतं आपल्याला वरती येऊन. आताशी आपलं हे बघा 20 मिनिटं झाले आपण तिथून इथपर्यंत आलोय. अजून आपलं तिकडे जायचं आहे, तिकडे मूर्ती आहे आणि तिकडे आहे मांगी तुंगी डोंगर. मांगी तुंगी तो एक मध्ये तो बायपास आहे, बायपास. हा बायपास रस्ता तो. एकदम छान वाटतं वरती येऊन. हे आपलं कसं वाटतंय हर्षद? दीपक विकी दीपकला उचलून नाही आता. चायला आता इथं घेतलं फक्त. चल माझ्याकडे तुम्ही आता, मी धरतो. अरे मी समजू शकतो माझा उपास आहे, मी थकतोय, पण तुमचं काय? हा मी बी मस्त जेवण करून आलोय. त्याचं तोंड रे. घरी पोहे खाऊन आलो बसता आम्ही. दीपक गुलाबजामुन काढले लवकर आवा. चल लवकर चल, कल सुबह पनवेल निकलना है. तर कसं काय मंडळी, कसं वाटतंय? विकी दादा बोलायची लायकीची राहिलोय का? किती कसं वाटत तुला? खूप अवघड आहे रे. खरं पायऱ्या नाही पाहिलं ते खूप. दीपक पायऱ्या नसत्या अरे तो बसला परत. भाई चल जल्दी, कल सुबह पनवेल निकलना है. पायऱ्या नसत्याना तो चढून गेलो असतो. एकदम भारी, एकदम भारी, एकदम भारी ट्रॅक आहे. कधी पण या उन्हाळ्यात तर एकदम भारी उन्हाळ्यात या तुम्ही. पावसाळ्यात हिवाळ्यात येऊ नका. पद्धतशीर लागल. उन्हाळ्यात एकदम भारी मजा येते. बघा सगळ्यांचे चेहरे किती स्माइली आहे बघा. एक सगळ्यांना असा वाट लागली सगळ्यांची. चला 1.25 तास झाला, आपण अर्ध पण आलो नाही अजून. आणि सगळ्यांची हालत एकदम भारी हालत आहे. आता लिंबू पाणी पितोय. मावशी आपल्याला लिंबू पाणी बनवायचं. मावशी लिंबू पाणी एकदम कडक बनवा. अरे म्हणजे असं कडक बनवायचं, झटका लागायला पाहिजे. एक वरती चढायला पाहिजे एकदम थंड. चला हे आपल्या बॅक साईडला आहे ते भगवान ऋषभदेव यांची मूर्ती आहे. आणि या साईडला आहे मांगी पर्वत आणि त्या साईडला आहे तुंगी पर्वत. आता आपण फर्स्ट जाऊ आपण मांगी पर्वतावर, नंतर जाऊ तुंगीवर. कॅपॅसिटी राहायला पाहिजे तेवढी आपली फक्त. सगळ्यांची हाल एकदम भारी आहे. खूप मस्त आहे. फायनली आपण किती तास झाले? 2.5 तास ना? 2.5 तास नंतर आपण शेवटी इथं आलोय. एक गेट. हा या गेटपर्यंत आलोय. गेटपर्यंत सॉरी. अजून आपल्याला जायचं भरपूर आहे. या साईडला आहे हे बघा, या साईडला आहे मांगी, तो डोंगर दिसतो वरती मांगी. आणि तिकडे जाऊन तुम्हाला पैसा गया पैसा. अगं पैसा.
प्लॅनिंग केली तर काय केलं. हां पाऊस पण चालू झाला तर बारीक बारीक. आणि बस स्टँडच्या बाजूला निघाल. काय रे फायनली एवढ्या सीड्यानंतर आपल्याला एक काय बोलता याला एक चांगला रस्ता आला आता. हां पाऊस पण आलाय बारीक आणि रस्ता पण चांगला सुकून एकदम जन्नत छान वाटतं आता. हां काय आपला टाइम म्हणजे पाणी येण्याचा टाइम. सगळी बाई या साईडला धुके होऊन गेले मस्त. चला भाऊ आता बरं वाटतं थोडं आता भारी आला रस्ता. ती हाय आपल्या डोक्याच्या वरती हाय कवर दो सामने से बंदूक आ रही है. मागे तुंगी ना रे तुंगी. हा हा हे आपल्यावरती आहे तुंगी. आपण तुंगीचं आहे बघा हे. हां तुंगीला तर पोचलोय. या असं तुंगीचं राऊंड सर्कलला म्हणजे पायवाट काढली असं फिरण्यासाठी प्रदक्षिणा घालण्यासाठी. आणि हे बघा आपल्या साईडला मस्त असं वातावरण. पाऊस पाहिजे फक्त अजून थोडं. आणि त्या साईडला मांगी. असं वाटतं आपण स्वर्गातच आलेलो आहे. कसं वाटतं फायनली कसं वाटतं एवढ्या 2-3 तासानंतर कशी फील वाटते. हवा थंड फक्त माकडांपासून खराब हवा थकलो होतो. इकडची हवा खाऊन बॅग धरून कसा बसलाय बघा. माकडांपासून सावध. चला पटकन करू आता. चला 3:30 वाजले. आता आपण तुंगीला जाऊन आलो. मागे राहून गेलं कारण की आता सगळं पाणी बॉटल वगैरे सगळं संपलं आपले. आणि टाइम झाला खूप तहान लागली. हे पाणी नाहीये. हा टाइम झालाय. चला आता निघूया आपण. पाण्याची सोय नसते मुळात पाणी सोबत घ्यावे. हा वरती तर काहीच नाही असं पाण्याचा हिशोबाने येऊच नका. घ्या आपलं पाणी खालून कॅरी करा. चला हा ते पण परवडेल. जार पण परवडेल. हळूहळू चढायचं पण पाणीचा जार सोबत घेऊन चालायचं. 200 पायऱ्या चढायचे. 21 पायरी चढून बसून 20 पायऱ्या चढून थांबायचं. पैसे वाचवू नका. टेम्पो करून या. चला आणि ऊन पण पडले. आता आपण लवकर निघू. 3:30 झाले. 1-1.5 तास लागेल उतरायला. अजून परत घरी पोहोचण्यासाठी वेळ लागला मला. 2 तास ट्रॅव्हलिंग करावं लागेल त्यानिमित्त. चला बघूया. इथूनच आपण दर्शन करून घेते मांगीचं. दर्शन मंदिर आहे काय माहित मंदिर आहे मूर्तीच ना रे तिथं पण. चला निघूया आता आपण खाली जाऊ. एक तासात पटकन उतरू. चला बाय बाय. जास्त मजा येते बरं का कारण की हाताचा उपयोग होतो. आपल्याला चढायला 3.5 किती तास लागले. 5 तास लागले ना. अरे भाई 1 2 3 4 5 5.5 तास. 5.5 तास. आणि एवढं आपण अर्धा रूट फक्त 15-20 मिनिटात खाली उतरलो. तर थोडंसं राहिलंय. पटकन उतरूया. ऑलरेडी टाइम झालाय आणि लवकरात लवकर जाऊया. चला खाली भेटूया आता आपण. फायनली आपण घरी पोहोचून गेलो. म्हणजे 1 तास झाला पोहोचून. पण खूप जाम झालं होतं. सगळे झोपून गेले होते. आणि बघा ट्रॅक तर एकदम भारी झाला. सगळ्यांचे हाल 1 नंबर झाले. काय रे दीपक कसं वाटलं. बघा आम्ही सजेशन देतो तुम्हाला. जायचं असलं तर जाऊ शकता. ट्रेकिंगसाठी फक्त एन्जॉयमेंट करण्यासाठी जाऊ शकता. काय नाही जा. हाऊस असेल तर जा. तसं काही प्रॉब्लेम नाही. एकदम भारी. हां पण आतापर्यंत मी केदारनाथ गेलो. 25 किलोमीटर मी चढलो. पण त्यात म्हणजे असं एनर्जेटिक फील वाटत होतं. पण याच्यात काहीच नाही मजा. हां झोप. हां उसं शांत झोपतो. चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.
आतासाठी बाय बाय. चला गुड नाईट.